नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपले MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज। आज आहे 15 ऑगस्ट 2024। तर आजच्या दिवसामध्ये तुम्हाला कोणते करंट अफेअरच्या ज्या न्यूज आहेत त्या वाचायच्या आहेत, तर त्या संदर्भातील आपला हा व्हिडिओ असेल। जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। हे टार्गेट सिरीज कंबाईनच्या पूर्वपरीक्षा 2024 साठी जी आहे ती चालू आहे, त्याच्यामुळे जे कोणी कंबाईन 2024 देणार असाल त्यांनी निश्चितपणे ही टार्गेट सिरीज आहे ती तुम्ही फॉलो करा। तर आता ह्या व्हिडिओसाठी आपण टार्गेट ठेवलेलं आहे कमीत कमी 50 लाईकचं। तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चला, तुमच्या लाईकमुळेच मोटिवेशन मिळतं आणि कंटेंट क्वालिटी जो आहे तो आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करत राहतो। फक्त आता विचार करत राहू नका, कारण वेळ कमी उरलेला आहे। पुस्तक आणि पेन हातामध्ये घ्या आणि करंट अफेअरचे पुस्तक वाचायला सुरुवात करा। तर चालू घडामोडीचा टार्गेटचा कालावधी आहे 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2024। तर या पिरियडमध्ये आपल्याला जानेवारी 2024 ते जून 2024 च्या चालू घडामोडी ज्या आहेत ते वाचून संपवायचे आहेत। मात्र सिलेबस जो आहे तो अत्यंत व्हास्ट अशा स्वरूपाचा आहे, अतिशय विस्तृत स्वरूपाचा सिलेबस आहे, त्याच्यामुळे कदाचित आपल्याला हा कालावधी काही दिवसांनी वाढवावा सुद्धा लागू शकतो। यासाठी संदर्भ सोर्सेस आहेत सिम्प्लिफाईडचा अंक 32 आणि अंक 33 हे पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। सिम्प्लिफाईडचा अंक 32 आणि 33 परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै 2024 तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आणि जेके टुडेच्या एमसीक्यूच्या पीडीएफ जानेवारी 2024 ते जून 2024 या तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तर या जेके टुडेच्या एमसीक्यूच्या पीडीएफ आपण मराठीमध्ये अवेलेबल करून दिलेले, त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट केलेल्या पिनमध्ये जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल। तिथून नक्कीच तुम्ही या पीडीएफ तुमच्या संग्रही ठेवा। दररोज तुम्हाला 1 ते 1.5 तास हा वेळ जो चालू घडामोडीसाठी द्यायचा आहे आणि वेळ प्रसंगी तुम्हाला हा वेळ देखील तुम्हाला वाढवावा लागू शकतो। ठीक आहे, तर बघा आज तुम्हाला काय वाचायचं आहे। तर सिम्प्लिफाईडचा जो अंक आहे, ठीक आहे, सिम्प्लिफाईडचा अंक 33 याच्यामधून तुम्हाला आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या आहेत त्या वाचायच्या आहेत। ठीक आहे, सिम्प्लिफाईडचा अंक 33 मधून आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या आहेत त्या वाचायच्या आहेत, संक्षिप्त आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या आहेत त्या वाचायच्या आहेत। म्हणजे विस्तृत असं नाहीये, एका पॅराग्राफमध्येच या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत। तर बघा, अरुण 3 जलविद्युत, लक्षात ठेवा, जे पॉईंट सांगतो केअरफुली लक्षात ठेवा। अरुण 3 जलविद्युत एअर ऑफ, आणि वाचल्यानंतर हे मी वाचलेलं आहे का याला असं टिक मार्क करत चला। इंडेक्स एकदा एका पेजवर वाटलं तर लिहून घ्या आणि त्याला असे इंडेक्स करत चला। ठीक आहे, म्हणजे टिक मार्क करत चला, म्हणजे तुम्ही वाचले की नाही ते तुम्हाला कळून जाईल। तर अरुण 3 जलविद्युत एअर ऑफ द एन्थ्रोपोसिन प्रकल्प, बायोफार्मास्युटिकल अलायन्सची स्थापना, 5 आईज अलायन्स, वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी, शांग्रीला संवाद, टेको फुनान कालवा प्रकल्प, बीम आर्यन उपक्रम, डोनाल्ड ट्रम्प यांना शिक्षा, जागतिक हवामान संघटना आणि संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटना यांचा कृषी क्षेत्र करार, स्क्रिप्ट नॅशनल स्पेलिंग बी 2024, ऑल आईज ऑन राफाह, काझा प्रदेश, कोलंबो प्रोसेस, पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलन, रॉबर्ट फिको यांच्यावर हल्ला, नॉर्वा नदी विवाद। हे लक्षात ठेवा सगळे पॉइंट्स। त्याच्यानंतर स्पेन ISAचा 99वा सदस्य, 3 देशांची पॅलेस्टाईन राष्ट्राला मान्यता, रीड्सचा बांगलादेश सोबत करार, ऑस्ट्रेलियात जिवंत मेंढ्यांच्या निर्यातीवर बंदी, डायसन स्फेअर, भारतीय मसाल्यांवर नेपाळमध्ये बंदी, न्यू कॅलेडोनियामध्ये आणीबाणी, रीडर्स डायजेस्ट मासिक, एम्स नवी दिल्लीचा बोल्टन विद्यासोबत करार, TCSचे ग्लोबल AI सेंटर ऑफ एक्सलन्स, मालदीवमधून सैन्य माघारी, दुबई गेमिंग विजा, ब्रिटिश अंटार्क्टिक प्रदेश, ATCM बैठक, भारताला विजा मुक्त प्रवेश, लँडसेट कामिकाझे ड्रोन, श्रीलंका आणि अदानी ग्रीन्समध्ये करार। त्याच्यानंतर काउंटर टेररिझम ट्रस्ट फंड, भारत ऑस्ट्रेलिया JCM बैठक, 27 सदस्य देशांमध्ये महिलांवरील हिंसाचाराचा सामना करण्यासाठी डिझाईन केलेले महत्त्वपूर्ण कायदे युरोपियन युनियनने स्वीकारले, संयुक्त राष्ट्रांना $5 लाख, घानामध्ये युनिफाईड पेमेंट इंटरफेस, कालापानी लिम्पियाधुरा लिफुलेक, भारत आणि नेदरलँड FOC, शख्सगाम खोरे, भारतीय कॅगचा नेपाळसोबत करार, CPD 57, संयुक्त व्यापार समितीचे अधिवेशन, सर्वात खोल ब्ल्यू वेल, परराष्ट्र कार्यालय सल्ला मसलत, भारत इंडोनेशियामध्ये JDCC बैठक, भारत बांगलादेशच्या 1500 नागरी सेवकांना प्रशिक्षण देणार, कान के संथुराई बंदर, अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळ, इराकमध्ये समलिंगी संबंध गुन्हा। त्याच्यानंतर भारत आणि कुवेतमध्ये करार, ओकावांगो त्रिभुज प्रदेश, कुवेतमध्ये हिंदी रेडिओ प्रसारण, नेत्झाह येहुदा बटालियन, नागोर्नो काराबाग प्रदेश, G7 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक, उझबेकिस्तानमध्ये IT प्रयोगशाळेचे उद्घाटन, यस्पाहान प्रांतावर हल्ला, पोम्पई शहर, UAE मध्ये विक्रमी पाऊस, रिव्होल्युशनरी गार्ड्स, कमिशन ऑन स्टेट ऑफ वुमन, माउंटन क्लिनिंग मोहीम 2024। ठीक आहे, तर हे आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत संक्षिप्त स्वरूपामध्ये सिम्प्लिफाईडच्या अंक 33 मध्ये। हे व्यवस्थितरित्या तुम्ही सगळे पॉईंट जे आहेत हे व्यवस्थितरित्या एकदा वाचून घ्या। ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी ज्या असतील ते तुमच्या पुढे पुढे सरकतील।
हे नक्कीच तुम्हाला एकदा वाचून काढावं लागेल. आता दिसायला जरी पॉईंट जास्त असले तरी हे मॅक्झिमम 3 ते 4 पेजेसमध्येच आहेत, तर तुमचे तेवढे वाचून होतील. त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक गॅप फेब्रुवारी 2024चं, तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे बघा. हे जागतिक जे आहे, आजपासून जागतिक चॅप्टर जो आहे तो आपण चालू करतोय फेब्रुवारी ते जुलैपर्यंतचा, तर सगळे व्यवस्थित एकदा वाचून घ्यायचे आहेत. UNODCचे आग्नेय आशिया अफूप सर्वेक्षण 2023, संयुक्त राष्ट्रांचा भ्रष्टाचाराविरुद्धचा करार UNCAC, UNODCचा मानव हत्यांवरील जागतिक अभ्यास अहवाल 2023, गलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प, पर्शियन आखातातील वादग्रस्त बेटे, अंगोला ओपेकमधून बाहेर, UAEला तेलासाठी पहिल्यांदाच रुपयाचे पेमेंट, WTO विवादात भारताने अंतरिम लवाद नाकारल्याने युरोपियन युनियनची निराशा, राष्ट्राध्यक्ष पदांच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प अपात्र, IOM द्वारे प्रयास प्रकल्पाची सुरुवात, नादिया कॅल्विनो युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष, भारत मालदीव वाद, इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, UAE, इथिओपिया औपचारिकपणे ब्रिक्समध्ये सामील, बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा शेख हसीना, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024, तैवानच्या अध्यक्षपदी विल्यम लाई यांची निवड आणि आंतरराष्ट्रीय कोर्टात इस्रायल विरुद्ध नरसंहाराचा खटला दाखल. तर हे जे जागतिक ज्या घडामोडी आहेत फेब्रुवारी 2024च्या मासिकमध्ये तुम्हाला भेटून जातील. तर तिथून ह्या सगळ्या पॉईंट जे असतील ते व्यवस्थितरित्या तुम्ही एकदा वाचून काढा. ठीक आहे, हे आजचं टार्गेट आहे तुमचं, लक्षात ठेवा. टार्गेटनुसार जर गेला तर ॲटलिस्ट तुमचं आपण जेवढे टार्गेट घेतो तेवढे तरी तुमचे करंट अफेअर्स वाचून होतील. पण जर तुम्ही प्रत्येक दिवशी जर करंट अफेअर्स काहीच वाचलं नाही तर ते पुन्हा तुमच्यावरती फार मोठं लोड येऊ शकतो. त्याच्यानंतर जर महिन्यानंतर तुम्ही जर टार्गेट सिरीज बघितली तर फार मोठा अभ्यासक्रम करंट अफेअर्सचा तुमच्या अंगावरती पडणार आहे. त्याच्यामुळे रोजच्या रोज आपले व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघत चला. याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच होईल. आणि दररोज तुम्हाला GK टुडेचे PDF जे आपण मराठीमध्ये बनवलेले आहेत, ह्या जानेवारी 2024 ते जून 2024 मध्ये दररोज तुम्हाला 25 ते 30 प्रश्न न चुकता वाचायचे आहेत. ओके, 25 ते 30 प्रश्न न चुकता तुम्हाला वाचायचे आहेत. तर ह्या PDF ची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेली तुम्हाला मिळून जाईल. तिथून नक्कीच तुम्ही PDF ह्या परचेस करून घ्या. 6 मंथची प्राइस आपण 99 रुपीज ठेवलेली आहे. GK टुडेच्या एका PDF ची प्राइस पर मंथची 200 रुपये आहे. तर आपण एका ह्या जवळपास आता जुलैची 250 रुपये त्यांनी प्राइस केलेली आहे. तर या एका महिन्याच्या PDFच्या प्राइसमध्ये आपण 18 महिन्याचे PDF तुम्हाला अवेलेबल करून देतोय मराठीमध्ये, तेही मराठीमध्ये. त्याच्यामुळे सर्वांनी नक्कीच हा PDF तुम्ही परचेस करून घ्या. 99 रुपीजच याची प्राइस आहे आणि दररोज तुम्हाला 25 ते 30 प्रश्न न चुकता GK टुडेच्या PDF मधले वाचायचे आहेत. ठीक आहे, तर आणि तरच तुमचे सगळे करंट अफेअर्स जे असतील. हा GK टुडे अतिशय महत्त्वाचा सोर्स आहे कंबाईनच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सोबत सिम्प्लिफाईड आणि परिक्रमा तरी जे आहे ते तुम्हाला वाचावंच लागेल. तर त्याच्यामुळे सर्वांनी हे सांगितलेले सोर्सेस नक्की वाचा. दररोजच्या दररोज करंट अफेअर्सची प्रॅक्टिस करा. हा स्कोरिंग विषय आहे. जर आतापासून वाचला तर एक्झामच्या आधी हा होणार नाही. अतिशय जो आहे 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स करून जायचं आहे. त्याच्यामुळं कालावधी जास्त आणि वेळ कमी आहे. त्याच्यामुळे सर्वांनी आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा आणि सिरीज जे आहे ते टार्गेट सिरीज फॉलो करायला सुरुवात करा. नक्कीच तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.